चव्हाणांनी फोनवर तनपुरेंचं देवेंद्र फडणवीसांशी बोलणं घडवून दिलेलं आहे। ज्या मुद्द्यावर मी निवडणूक लढवू इच्छित आहे त्याच मुद्द्यांना भाजपनं हात घातलेला आहे आणि त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता आम्ही करू किंवा विकास कामं आम्ही मार्गी लावू असं आश्वासनही भाजपनं दिल्याचं प्राजक्त तनपुरेंनी म्हटलंय। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे अर्ज भरणार की नाही यावरून प्रचंड जे आहे चर्चा रंगलेली होती। मात्र आता थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण त्याचबरोबर पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे त्यांच्या भेटीला आले होते। थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। भाजपचे नेते भेटून गेलेत, काय निर्णय झाले नाही? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मी निवडणूक लढवणार होतो तर ते या तालुक्याच्या जे काय विविध विकास कामं प्रश्न रखडले होते या मुद्द्यावर लढवायचा माझा दौरा सगळं झाल्यावरती विषय होता। आज स्वतः प्रदेशाध्यक्ष असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील ते त्यांच्या उमेदवारांचा अर्ज भरण्याकरता आज राहुरीमध्ये आलेले आहेत। तर येता येता त्यांनी माझी या ठिकाणी कार्यालयामध्ये येऊन भेट घेतली, मला विनंती त्यांनी केलेली आहे आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाला जी काय सहानुभूती दाखवावी आणि त्यांना आपण ही निवडणूक सोडावी अशी विनंती केली आहे। आणि याचबरोबर दुसरा जो माझा आग्रह निवडणूक लढवण्याचा होता, या तालुक्यातले जे मेन 4-5 प्रश्न होते, विशेषतः आमच्या बारागाव नांदूर गटातला जो के रेंजच्या बाजूचा एक विषय होता की 7,000 एकर ॲम्युनिशन पार्कला जमीन महाराष्ट्र शासन अधिग्रहण करणार असं पत्र आमच्याकडे आहे। त्या बाबतीत मात्र त्यांनी अत्यंत सकारात्मकपणे आम्ही अशी कुठली जमीन घेणार नाही असं आश्वासित केलेलं आहे। तालुक्यामध्ये जो डॉक्टर तनपुरे साखर कारखाना आहे त्याचं NCDCचं प्रकरण कॅबिनेटसमोर आहे, त्याच्यात देखील ते स्वतः कमिटीमध्ये असल्याकारणे तिथं देखील सकारात्मक त्यांनी भूमिका घेतलेली आहे। या तालुक्यातल्या खूप साऱ्या शेतकऱ्यांचा हा अत्यंत भावनिक मुद्दा आहे। त्याचबरोबर नगर परिषदला रस्त्याच्या कामासाठी देखील म्हटलं आपल्याला आम्हाला तोही देखील विषय आहे। इथं तरुणांचा बेरोजगारीचा देखील मोठा विषय तालुक्यात आहे। तर MIDC करता देखील त्यांनी सांगितलं आम्हाला जमीन तुम्ही दाखवा, तर काही प्रकल्प देखील येऊ घातलेले आहेत, ते उलट आम्ही राहुरी तालुक्यामध्ये देऊ। जमीन साधारणपणे कुठं उपलब्ध होईल तर आम्ही निश्चितपणे ती देखील देऊ असं देखील आश्वासित केलं आहे। त्यामुळे ह्या तालुक्याच्या अस्मितेचे जे विषय आहेत त्या बाबतीत त्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे। तरी देखील एकदा आमच्या सर्व कार्यकर्त्यांची मला ही भूमिका सांगावी लागेल। शेवटी आमचं सगळं हे कुटुंब आहे आणि या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला विश्वासात घेऊन मला हा निर्णय घ्यावा लागेल। मात्र ही चर्चा होत असताना विकासाची कुठेतरी राजकीय चर्चा झाली का? कारण मागच्या काही काळामध्ये असं चर्चा सुरू झाली होती आपण भाजपमध्ये जाल किंवा विधान परिषद आपल्याला मिळेल, नेमकी काय अशी चर्चा झाली? अशी कोणतीही चर्चा झालेली नाही। मी सांगितलं की निवडणूक मी जी काय लढवणार ती फक्त या तालुक्याच्या अस्मितेच्या प्रश्नावरती निवडणूक मला लढवायची होती। त्याच विषयावरती एवढे मोठे विषय होते सगळे, त्यावर त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी देखील चर्चा केली। त्यामुळे या प्रश्नापलीकडे दुसऱ्या कुठल्याही विषयाला हात घातला गेलेला नाही। मला जर भाजपमध्ये जायचं असतं तर मी आधीच गेलो असतो। दुसरीकडे आपले मामा जे आहेत जयंत पाटील यांच्याशी या संदर्भामध्ये काही चर्चा झाली का? कारण एवढा मोठा निर्णय होतोय का? कसं आहे, शेवटी ते जरी माझे मामा असले मी त्यांना एक आदर्श राजकारणी देखील मानतो। आदरणीय पवार साहेबांचं देखील माझ्या राजकीय कारकिर्दीवर वैचारिकतेवरती मोठा प्रभाव त्या ठिकाणी आहे। पण शेवटी इथली काय परिस्थिती आहे, या मतदारसंघातली काय परिस्थिती, त्यांनी माझा निर्णय घ्यायला मला त्या ठिकाणी मुभा त्यांनी दिली होती। त्यांचं मत होतं की आपण पक्षाकडनंच निवडणूक लढवली पाहिजे, परंतु शेवटी इथले काय विषय आहेत, इथल्या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, इथले प्रश्न काय आहेत हे शेवटी माझ्यावर त्यांनी सोडलं होतं। पण त्यांचा आग्रह होता की आपण पक्षाबरोबर राहिलं पाहिजे, पक्षाकडनं निवडणूक लढवली पाहिजे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने जर दुसरा कोणी उमेदवार दिला तर त्याला पाठिंबा देणार आहात की आपण तटस्थ थांबणार आहात? नाही, आता हा जो विषय आहे, हे जे काय तालुक्याच्या अस्मितेचे विषय आहेत हे आम्हाला सर्वात महत्त्वाचे आहेत। कारण की 2009 सालापासून ते 2019 सालापर्यंत या तालुक्याला विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व नव्हतं। 5 वर्ष महाविकास आघाडीच्या याच्यामध्ये 2.5 वर्ष मात्र चांगलं प्रतिनिधित्व मिळालं आणि चांगले प्रश्न सॉल्व्ह झाले। पुन्हा नंतर विरोधात गेलं आणि त्यामुळं या तालुका हे माझी कर्मभूमी आहे। इथल्या प्रत्येक गावागावातल्या लोकांशी माझे भावनिक संबंध आहेत, 2-3 पिढ्यापासून जे आहेत। त्यामुळे या लोकांचं काय विषय आहे, त्यांचं म्हणणं असेल की तुम्ही लढा तर मी आजही लढू शकतो। शेवटी त्यांचा सर्वांचा काय विषय आहे हे प्रश्न, पण हे जर प्रश्न सरकार जर सकारात्मक असेल तर ती देखील मला त्यांच्याबरोबर भूमिका मांडावी लागेल। शेवटी त्यांचे प्रश्न आहेत, आमच्या कुटुंबातल्या सदस्यांचे हे प्रश्न आहेत।
त्यामुळं हे प्रश्न जर मार्गी लागत असतील, विशेषतः आमच्या डोंगर भागातला जो ॲम्युनिशन पार्कचा मुद्दा होऊ घातलेला आहे, ते बिचाऱ्यांची मुळा धरणामध्ये आधीच पुनर्वसित लोक आहेत, के रेंजमध्ये पुनर्वसित आहे, आता आणखीन एक परत पुनर्वसन त्यांच्या माथी मारणं हा अत्यंत अन्यायकारक त्यांच्यावर विषय, हा मी विस्तृतपणे साहेबांच्या कानावर घातला. त्या बाबतीत त्यांनी जो काही भूमिका दिली ती मात्र मला आश्वासक वाटली. त्यामुळे हा मुद्दा मला सर्वांशी बोलावा लागेल. तर हे होते प्राजक्त तनपुरे, ज्यांनी म्हणलं की कार्यकर्त्यांशी बोलून जे आहे तर पुढचा निर्णय जो आहे तो घेऊ. कॅमेरा पर्सन धनंजय दारुटेसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, राहुरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.